नमस्कार, मी राताई करडिले. एक मिनिट सांगणार आहे, ते ऐका मग. दोघं नवरा बायको असते, त्यांना 3 मुली असतात. तर तिन्ही जावई, आता एक नोकरीवाला जावई असतो, 2 असते शेतकरी. तर शेतकरी जावई आला का ती काय उठबैस काही करीतच नव्हती. जावई आला का ती आपली पिठलं भाकरी जसं असेल तसं वाढायची. आणि मग जेवण झालं का जावायला म्हणायची, हो जावई आज आवडलं ना जेवण? म्हणे कायच आवडलं, पण समजा छान होतं असं समजायचं. पिठलं तुम्ही जर भाकर पिठलं जरी खाल्ली ना तरी म्हणायचं मी पुरणपोळी खाल्ली, समजायचं असं समजा मी पुरणपोळी खाल्ली. जावई म्हणे आता कसं काय समजेन बा मी, आता पिठलं भाकरच खाल्ली आणि पोळी कसं काय समजेन मी. बरं म्हणे जाऊ दे आजचे दिवस, आता उद्या राहतोच मी 1-2 दिवस. बरं म्हणे राहिलं. दुसऱ्या दिवशी बी पिठल्यान आपण दुसऱ्या दिवशी ना तिनं आपलं खीर चपाती केली ना. जावायला म्हणे आवडलं का जेवण? ते म्हणे आज काय आजही बेत तळून मळून काहीच नाही म्हणे. ते नोकरीला जावई आला का त्याचे इतकं पुढं म्हणजे तसं तपास नाही. रोज वेगळं वेगळं जेवण, मला काय चटणी मिरची जसं असेल तसं. मी काय जावई नाही का म्हणे, असं नाही करायला पाहिजे, भेदभाव करतात म्हणजे. मग बसली बाई जेवायला सासरी जावई. सासू आली वाढायला, त्याला असा राग आला, दिली सासू तोंडात ठेवून. सासू म्हणे बाय 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 म्हणे जावईने हाणलं. ते म्हणे समजा मामानीच हाणली. आता ती म्हणे मी कसं काय समजेन मामाने आणली, मग मी कसं काय समजेन मी पुरणपोळी खाल्ली. बरोबर ते उत्तर दिलं त्या जावईने त्याला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.